पहिल्याच बॉलवरती चांगला उल्लेख तुम्ही केला, इरादे स्पष्ट या ठिकाणी केले गेलेत. जे कॅच प्राइज आपण पाहतोय खेकडा किंग अर्थातच अजितजी वैती आपल्याला पाहायला मिळतात षटकार हॅट्रिकसाठी. त्यांच्या मदतीतून 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर योगीजी पाटील यांच्याकडून सामना थांबवा. पंच थोडा सामना थांबवा प्लीज. मान्यवर आपण बघतोय तर मान्यवर जात असताना आपण बघतोय तर सामना 2 मिनिटासाठी फक्त थांबवायचा आहे. इथून पहिल्या चेंडूवरती चौकार आला हार्दिक आणि नक्कीच मान्यवर थोडेसे या स्पर्धेपासून दूर होत असताना, कारण या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य दिनकर मामा पाटील, त्यानंतर त्यांचे सपुत्र आपण जर बघितलं तर कौशिक दिनकर पाटील यांचं आगमन झालं होतं आणि त्यानंतर आजचं थोडंसं शेड्यूल बिझी आहे त्यामुळे ते पुढे आपल्या कामानिमित्ताने पुढे जात असताना आपण बघतोय या स्पर्धेपासून थोडेसे दूर होताना बघतोय. पण मैदानाच्या आतमध्ये सामनाही आपण बघतोय तर म्हणजे फायनलचा सामना, मेगा फायनलचा सामना, म्हणजे एक गाव एक फॉर्मेट वसई तालुक्याचा गट होता तो थोडासा या स्पर्धेबाहेरून लांब जात असताना बघितलंय. पण इथून ग्रामीण गटातील जे संघ आहेत ना, एकाच परिसरातील 2 संघ सध्या लढत आहे फायनलचा मॅच. माऊली चषकावरती कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, इरादे स्पष्ट केले, पुन्हा एकदा कट केलाय दरम्यानला यश आहे. बिग विकेट इथून फलंदाज बॅक टू डगआउट गॉन. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु त्यानंतर त्या चौकाराचं उत्तर या ठिकाणी दिलं गेलं. हा साठी ओळखला जातो हार्दिक. या ठिकाणी तलावपाडा एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅक वरती धावताना दिसते आणि त्याने आपल्या टीमसाठी एक महत्त्वाचं विकेट या ठिकाणी मिळवून दिलाय. चांगला बॉल त्या ठिकाणी हाताळला होता, ऑफस्टमच्या बाहेर होता, हाफ ट्रॅकरचा वापर केला होता आणि जो शतक त्या ठिकाणी आपण पाहू शकताय गली रिझन मध्ये त्याने कुठलीही चूक त्या ठिकाणी केली नाहीये. अर्थातच यश पाटील त्या ठिकाणी होते. यश पाटीलने आपल्या टीमसाठी एक यशस्वी झेल त्या ठिकाणी टिपलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. रोहित वरती सुद्धा नजर असणार आहेत, कारण रितेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्यात. रितेश वरती सुद्धा नजर या ठिकाणी असणार आहेत. रितेश या मॅच मध्ये त्याचा परफॉर्मन्स असणं खूप गरजेचं आहे, कारण इथून जर विचार केला तर श्रीराम कसरे टीमचे एक महत्त्वाचे बॅटर जे होते अर्थातच वैभव वैती ते या ठिकाणी बाद झाले. त्यामुळे रितेश आणि दुसऱ्या बाजूला विकीवरती नजर असणार आहेत. 2 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय योगीजी पाटील यांच्याकडून प्रत्येक 6 साठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. ऑफसाईडला चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी केला जातो. लॉंग ऑफला शतक आहेत. एकच जाव्या बॉलवरती मिळेल, एकेरीवरती संतोष ठेवावा लागणार आहे. काय जबरदस्त गोलंदाजी मागच्या 2 बॉलवरती पाहायला मिळालंय घनश्याम सर. हा नक्कीच. पण सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये जाणार, पण आपल्या सध्या व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत ना, आदरणीय सन्माननीय प्रवीण दामोदरजी पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत सुधाकर सुतार साहेब पाटीच्या पाड्यातून बिलॉंग करतात. एक गावातील गौड व्यक्तिमत्व आहे आणि या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं 15,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतोय. इथून शॉटसी आणि आभार मानताना इथून फलंदाच्या बॅटमधून चौकारी आलाय. महत्त्वाचं तेही आहे, पण महत्त्वाचं असते आर्थिक सहाय्य. स्पर्धा म्हटली की तिथून आर्थिक सहाय्य असलं तर स्पर्धा ही छान पद्धतीने पार पडते. तर पुन्हा एकदा या मान्यवरांचा आम्ही हार्दिक आभार मानेन. मैदानाच्या दिशेने जातील. सध्या सामना सुरू आहे. माऊली इलोन तलावपाडा बी संघ वर्सेस श्रीराम कसराळे. मागच्या बॉलवरती विकीचा क्लास आपल्याला पाहायला मिळाला. वेग प्रचंड होता, वेगेचा फायदा या ठिकाणी घेतला, वेगेवरती स्वार झाले आणि सरळ बॉलला कव्हरला ठोकलाय चौकार. पुढचा बॉल फुलटॉस बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट मिड विकेटला प्रोटेक्शन आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव रोखू शकत नाहीत. एक धाव पूर्ण केली गेले. 4 षटकांचा फॉर्मॅट आपण पाहतोय घनश्याम सर, त्यामुळे इथून एक मोठी टोटल उभा करण्याचा मनसुबा जरूर असणार आहे श्रीराम कसले टीमचा. नक्कीच टोटल मोठी असणं गरजेचं आहे, पण कॉन्फिडन्स आपण जर बघितलं तर श्रीराम कसराळी संघाचा जितका आहे ना तितका माऊली इलेवन तलावपाडा बी संघाचाही पाहायला भेटतोय. सध्या तरी आपण जर विचार केला तर हार्दिक चांगला चेंडू हाताळला जातोय. इथून आपण सध्या बघतोय डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धावपलकावरती लागले गेल्यात, त्या म्हणजे 10 धावा, 1 गडी बाद झाल्यात. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आपण बॅटर जर बघितला तर विकी आणि त्यानंतर रितेश अशी जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून येणारे 18 चेंडू असतील. थोडं स्पीडअप करा, कारण नेक्स्ट इनिंग सेकंड इनिंग माऊली इलेवन तलावपाडा बी संघालाही खेळायचं आहे, त्यामुळे वेळ महत्वाचा आहे. इथून एक महत्वाची अनाउन्समेंट असणार आहे. एक या ठिकाणी आपण पाहू शकता टीप आपल्याला पाहायला मिळते. अरविंदजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात, जे रेल्वेमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्यामध्ये होतून ही टीप आपल्याला पाहायला मिळते. कोणताही संघ जिंकू दे त्या संघाला इथून एकविराईचं दर्शन या ठिकाणी केलं जाईल.
अरविंदजी पाटील साहेब यांच्या मदतीतून ही टीप आपल्याला पाहायला मिळते. कोणताही संघ जिंकू दे म्हणजे कदाचित जर तलावपाडा जिंकला, कदाचित जर श्रीराम कसरली टीम जिंकली तर एकविरा याचं दर्शन त्या टीमला या ठिकाणी आपण पाहू शकतायत. नक्कीच म्हणजे ही सुवर्ण संधी आहे कारण आपल्या खेळाच्या बिजी शेड्यूलमध्ये कामाच्या बिजी शेड्यूलमधून इथून ही ट्रिप आहे. ही ट्रिप कुठल्या संघाला भेटेल? जो संघ चॅम्पियन होईल. सध्या जरी विचार केला तर दोन संघ खेळताना पाहायला भेटले जातात. चला गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज मयूर आलेत. पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद 10 लागलेत. इथून जर आपण विचार केला तर श्रीराम कसराली या संघाचा चपल झाले फलंदाज पण पंचांनी इथून वाईट घोषित केलाय शेवटच्या क्षणाला. आता इथून जर विचार केला ना हार्दिक तर पंचही थोडं जगलर करताना पाहायला भेटले जातात. मयूर पाटीलसाठी सौरभजी पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. मयूर पुढचा बॉल इथं ऑफ साईडला या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॉइंटला शतक त्या ठिकाणी आहे तर एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवलाय आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 13. पहिल्या चेंडूचा किल या ठिकाणी झालाय. एका बाजूला मयूर आहेत, दुसऱ्या बाजूला एक विस्फोटक फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकता विकी वैद्य आहेत. त्यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय परंतु कुठेतरी वैभवची विकेट गेल्यानंतर ज्या धावा सध्या तरी स्कोर कार्डवरती असायला हव्या होत्या त्या स्कोर कार्डवरती धावा नाही आहेत. पुढचा बॉल मयूर ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्वर चेंडूचा मारा त्या ठिकाणी केला गेलाय. 2 एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळल्या गेलेत. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 14. 14 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत झालाय. मयूर यांचा जर विचार केला तर थोडासा दबाव त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. पुढचा बॉल अजून एक खराब बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. घनश्याम सर इथून जर विचार केला तर जी आपण पाहू शकतायत गोलंदाजीची मनस्थिती आहे ती मनस्थिती कुठेतरी कसली गेले. नाही नक्कीच पण सध्या लाईन लेंथ आहे. पण लाईन लेंथ कधी असेल जेव्हा तुम्ही फलंदाजाचा स्टान्स बघणार तेव्हा तुम्हाला लाईन लेंथ मेंटेन करावी लागेल. फलंदाज आपण जर बघितलं तर यष्ट्यांच्या मध्ये आहेत. मग तुम्ही इथून एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचं काम केलं जाते. हा एक्स्ट्रा एफर्ट कुठेतरी थांबावं लागेल. सध्या वाईट आणि वाईट पाहायला भेटतात पण इथून हा चेंडू जर आपण बघितला तर चांगला चेंडू आहे. हे महत्वाचं आहे. तुम्ही फलंदाजाचा स्थान जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत बॉल रिलीज करणं हेही तुमच्या हातामध्ये असणं गरजेचं आहे. नक्कीच बॅट्समनला रीड करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि मागच्या बॉलवरती तेच आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या 3 चेंडूंचा जर विचार केला तर थोडंसं बॅकफुटला गेला होता मयूर. थोडासा दबाव त्याच्या चेहऱ्यावरती होता परंतु मागचा बॉल ज्या प्रकारे रिलीज केलाय ज्या प्रकारे डिलिव्हर्ड केलाय येणाऱ्या बॉलवरती त्याचा आत्मविश्वास जरूर पाहायला मिळेल. पुढचा बॉल या ओव्हरमधील ओव्हर द विकेट ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. सॉफ्ट डिस्मिसल होण्याची दाट शक्यता आणि मोठी विकेट विकी वैती तंबूच्या आसरेला पडताना पाहायला मिळतोय. सेकंड विकेट गॉन नाव. धन्यवाद डीजे. आणि जे सॉंग्स सध्या आपण बघतोय ना म्हणजे जे आपण सकाळच्या सत्रामध्ये ज्यांची नावं घेतली गेली म्हणजे उमेश पाटील असतील, त्यानंतर आपण जर बघितलं गेलं तर कार्तिक पाटील असतील, आशिष गरत असतील म्हणजे मॅन फ्रॉम US. आता ते थोडे झोपलेत कारण तिथे अंधार आहे तिथे रात्र आहे. पण ते जेव्हा म्हणजे जेव्हा त्यांची सकाळ होईल ना तेव्हा ह्या मॅचचा आनंद नक्कीच घेतील. सध्या त्यांचं सॉंग्स मॅच थोडीशी थांबवायची आहे कारण पाहुणे आलेत तर मॅच थांबवा प्लीज. चालू ठेवा बाउंड्री लाईनच्या बाहेरून येतात तर थांबवा पंच थांबवा जरा. मॅच थोडेसे कार मधून मैदानाच्या आतमधून आणली तरी चालेल. मैदानाच्या आतमधून कार घेऊन या प्लीज. चला सामना सुरू करा. इथून गडीबाज झालाय, वेळही गेलाय. नवीन बॅटर रोहित यांना आपण सध्या बघतोय पण इथून चपल झालेत पण वाईट चेंडूचा इशारा येईल. ॲक्युरेट डिसिजन आहे. फलंदाज चपल झाले तर तिथून आपण जर बघितलं तर जी सेकंड वाईटची जी लाईन आहे ना त्या लाईनच्याही बाहेर आहे.
त्या सेकंड लाईनच्या वरून जर हा चेंडू असता ना तर स्वेअर मांडला असता, एक चांगला चेंडू मांडला असता. पण इथून स्वेअर चेंडू येतोय, सध्या वाईट चेंडू येतोय, पण मयूरने या प्रकारची लाईन लेंथ कडून फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम केलंय. ऑन साईडला मोठा फटका इंटू द गॅप मध्ये खेळताना पाहायला भेटतोय. चेंडू वनला बाउन्स बाउंड्री लाईनला क्लिअर करत असतानाही बघतोय चेंडू जातो सीमारेखा पार, येतोय चौकार. आदरणीय सन्माननीय विकीची पाटील साहेब आणि त्याचबरोबर कल्पेची पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होताना पाहायला मिळते. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 20 या आकड्यावरती. इथून कुठेतरी स्वतःला सावरणं आणि संघाला सावरणं गरजेचं आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करत असताना रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. कारण जे दोन ओपनिंग पेअर होते म्हणजे वैभव आणि त्याचबरोबर विकी ते बाद झालेत. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विस्तवला गेलाय. 5 बॉल्स या ठिकाणी केले जर आहे. आतापर्यंत हे षटक खूप मोठं या ठिकाणी पाहायला मिळते. भरपूर चेंडू या षटकामध्ये फेकले गेलेत. नाही नक्कीच चेंडू भरपूर गेलेत, पण तिथून मोठा फटका एका आलाय. एक मोठा फटका चौथ्या चेंडूवरती आलाय, पण तिथून मयूरची चांगली गोलंदाजी आहे. सध्या वाईट खर्च केलेत, पण फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम केलंय. ह्यावेळी मोठा फटका जखडून नाही ठेवू शकत हे दाखवून दिलं रोहित वैतीने. चेंडूला चार्ज केलाय, चेंडू गेला डीप कॉर्नर रिजन मध्ये, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. आणि योगीची पाटील यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटर किंग आदरणीय अजितची वैती यांच्यामधून हॅट्रिक 6 साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. इथून जर पाहिलं तर योगीची पाटील साहेब यांच्याकडून सुद्धा 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय रोहितसाठी. रोहितला इथून सावरणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्या बॅटमधून 2 मोठे स्ट्रोक या ठिकाणी आलेत. धावसंख्या फलकावरती पाहायला मध्ये 26 रन स्कोर करते आपल्या गेल्या. मागच्या षटकामध्ये तब्बल 16 धावा या ठिकाणी त्यांना पाहिल्यात. नक्कीच, पण विनंतीशील धावा येत आहेत, पण विनंतीशील क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण थोडंसं स्पीडअप करा, कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि त्यानंतर बॅड लाईटचं तुम्हाला सामोरं जावं लागेल. म्हणून या गोष्टीची जी आपण विचार करतो, वारंवार सूचना का दिली जातात, कारण तुम्हालाही कुठल्या गोष्टीची त्रास न झाला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण जेव्हा संध्याकाळचं सत्र बघतो ना तेव्हा नाणेफेकी जो संघ जिंकतो तो थोडासा विजयाच्या दिशेने वाटचाल करतो, पण यावेळी यश आलेत. यशने इथून चेंडू हाताळलाय शरीरावरती आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मोहनीश आहेत मागे, मोहनीश होते, मोहनीशने या चेंडूला फील्ड केलंय आणि एक धाव या चेंडूवरती येत असताना सध्या बघतोय. नक्कीच यशला कुठे धावा थांबवणं गरजेचं आहे, कारण मागच्या 2 ओव्हरमध्ये फलंदाजांचा जर विचार केला विकेट गेल्यात नो डाऊट, परंतु मागच्या ओव्हरमध्ये जो कमबॅक झाला तो स्ट्रॉंग कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यामुळे इथून यशला सुद्धा कमबॅक करणं गरजेचं आहे. यश समोर रोहित, चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्लॉक स्विपच्या प्रयत्नात त्या ठिकाणी होते, परंतु त्या ठिकाणी रीड केलं होतं बॅट्समनला, कारण ऑफस्टॉमच्या बाहेर शफल झाले होते आणि बॅटचा फ्लो जो होता तो बॅटचा फ्लो थोडासा खाली ठेवला होता, त्यामुळे रीड केलं होतं बॅटरला. 1 बॉलवरती येते. 2 बॉलचं केलं या ठिकाणी झाल्या. मागच्या 2 बॉलवरती यशने चांगली कामगिरी आतापर्यंत केली. नक्कीच, आणि तिथून जेव्हा या इनिंगला जेव्हा सुरुवात होणार होती ना तेव्हा यशलाही तिथून चांगल्या प्रकारची टिप्स दिली गेली. म्हणजे नितीन पाटील असतील, त्यांना रवीजी राऊत असतील, त्यांच्याकडे टिप्स दिली गेले कुठल्या टप्प्यावरती कुठल्या लाईनवरती चेंडू हाताळायचा. पण डीपवरती आपण क्षेत्ररक्षक आहे सध्या बघतोय. 1 धाव आले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न फेकी केले, पण रोहित सुखरूप पाहायला भेटतात आणि 2 धावा येतात. महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. आज तुम्ही फायनलची मॅच खेळता हे महत्वाचं आहे, पण उद्या एखाद्या स्पर्धेमध्ये जेव्हा जाणार असेल, हा जो शफलचा नियम असेल तर त्यावेळी तुम्हाला फायदा होईल, हे महत्वाचं आहे. नक्कीच चांगल्या रीतीने त्याची माहिती मैदानाच्या आतमध्ये घेताना पाहायला मिळते. तो माहितीपट पूर्णपणे या ठिकाणी रीड करत असताना आपण पाहू शकता. मैदानाच्या आतमध्ये 3 बॉलचा खेळ झालाय. मागील 3 बॉलवरती यशने चांगली गोलंदाजी केली. इथून हा बॉल थोडंसं खराब लाईन अँड लेंथवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अवंतर चेंडूचा मारा त्या ठिकाणी झालाय. वाईट +1 म्हणजे एकूण 2 धावा असतील. घनश्याम सर, या एक्स्ट्रा रन ज्या आहेत ना मागील ओव्हरमध्ये आणि ह्या ओव्हरमध्ये येणाऱ्या काळामध्ये भरपूर महागात पडणार आहेत. नक्कीच, पण आपण सध्या बघतोय. चला प्लीज, वेळ जातोय प्लीज. पॉपिंग क्रीज मध्ये जी वाईड लाईन असते म्हणजे दुसरी वाईड लाईन असते त्याच्या बाहेरचा चेंडू डिलिव्हर झाला तर तो नो बॉल नसतो, तो व्हाईट बॉल गणला जातो. लगेच वाईट चेंडू आहे सध्या आपण बघतोय. यश पुन्हा एकदा सज्ज. चांगला चेंडू हाताळला जातोय. रोहित पूर्णपणे बीट झालेत आणि महत्वाचं आहे म्हणजे रोहितच्या बॅटमधून मोठा फटका आलाय ना, पण जी आपली लाईन आहे, जी लेंथ आहे, कारण रोहितचाही स्ट्रॉंग झोनचा जर विचार केला तर ऑन साईडचा स्क्वेअर लेग आणि मिड विकेट आहे, पण तिथून त्याच्या स्ट्रॉंग झोन पासून थोडंसं बाहेर हाताळण्याचं काम केलं जातं यशच्या माध्यमातून आणि इथून डॉट बॉल येत असताना सध्या आपण बघतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये यशच्या आपल्याला पाहायला मिळते. मागील 4 बॉलमध्ये त्याच्या विरोधामध्ये आतापर्यंत 5च धावा आल्यात. या बॉलवरती इथून 6 धावा ऍड केले जातील. मिड विकेटला ठोकलाय षटकार
6 धावा. गुड शॉट. प्रॉपर बॅट स्विंग त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि बॅटचा फ्लो पहा कशा प्रकारे मिड विकेटला एक लॉंग स्ट्रीट या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. 38 फलकावरती लागल्यात. यशच्या विरोधामध्ये आलाय हा षटकार. नक्कीच. आणि तिथून आपण जर बघितलं तर सध्या डगआउट्स आहे ना, त्या डगआउट्स मधून अरविंद पाटील या मॅचचा आनंद घेत असताना, कारण त्यांच्याकडनं ट्रिपल आहे ना, कुठला संघ जिंकला तरी ट्रिप आहे, पण इथून उत्तर आलंय. जेलची संधी, जेल पकडला, सुटला जातोय. पकडण्याचा प्रयत्न तर केला होता, पण शेवटच्या क्षणाला हा जेल सुटला जातोय. रोहितला जीवनदान भेटते आणि या षटकाची इथून समाप्ती होते. संघ पोहोचलाय श्रीराम कसरली, तो म्हणजे 39 धावेवरती. आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. 6 वरती कितपर्यंत मजल मारेल श्रीराम कसरलीचा संघ येणाऱ्या काळामध्ये नक्कीच इथून दर्शवलं जाईल. तोपर्यंत डीजे गोकुलकडे जातोय आणि ऐकतोय एक संध्याकाळच्या सत्रामधलं एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. डीजेला थांबवतोय प्लीज, काय करा. लगेच आपण जतीन गोलंदाजी मार्कवरती आहेत, लगेच आपण शतकशन लावून घ्या. इथून टोटलचा जर विचार केला घनश्याम सर, 13च्या सरासरीने सध्या मैदानाच्या मध्ये धावा बनतायत आणि या सरासरीने जर धावा बनल्या तर 52 होतील, म्हणजे 53चं लक्ष या ठिकाणी येईल. हा जर प्रोजेक्टेड स्कोर असला तर या संध्याकाळच्या सत्रामध्ये त्या धावा या ठिकाणी योग्य गणल्या जातील, कारण ही सरासरी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती योग्य धरली जाते. नक्कीच. आणि तिथून सध्या तरी सरासरी सुरू आहे, मेंटेन आहे, असं नाही की त्या सरासरीमध्ये वाढ झाले. पण जतीन आलेत गोलंदाजी मार्कवरती. इथून राईट राऊंड विकेटने वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवांतर एक धाव येते. धावसंख्या 1 ने भर. 40 धावा फलकावरती लागल्या गेल्यात सध्या आपण बघतोय. पण इथून फायनलचा हा सामना एक थरार आपण सध्या बघतोय. माऊली चषकाची कुठला संघ या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलं जाईल, महत्वाचं आहे दोन्ही संघांसाठी महत्वाचं आहे. पण इथून चांगल्या प्रकारचा खेळ करावा लागेल. गती परिवर्तन, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डीप वरती, पण तिथून प्रयत्न केला जात नाही. सध्या आपण बघतोय वन बाउन्स चेंडू सीमारेखा पार जात असताना बघतोय. इथून कुठेतरी क्षेत्ररक्षणाचे 7 कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळाले. टीमचे टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 43-43 फलकावरती लागल्या गेल्यात. क्षमस्व 44 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिला बॉल अवंतर होता. इथून ज्या प्रकारे धावा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, रोहितच्या बॅट मधून चांगल्या धावा या ठिकाणी येत आहेत. धावा कशा येत, धावा येणं गरजेचं आहे. 44 धावा फलकावरती. पुन्हा एकदा या ठिकाणी लाईन अँड लेंथला मिस करताना पाहायला मिळतोय. सर्व बॉल या ठिकाणी निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. अवंतर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. 45 धावा फलकावरती आपण पाहू शकताय. रोहित शर्माची आठवण करून देणं हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्ट्रायकिंग वरती कोण आहे तर रोहित आहे आणि रोहितच्या बॅट मधून चांगल्या धावा आतापर्यंत येत आहेत. 45 रन स्कोर करते लागला गेला. स्लॉग मध्ये पहिल्याच बॉल होती, चौकार आतापर्यंत आलाय. जतीन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. इथून पुन्हा एकदा या ठिकाणी साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा लाईन लेंथला मिस केले. 3 एक्स्ट्रा बॉल ह्या इनिंगचा जर विचार केला तर संपूर्ण इनिंग मध्ये भरपूर एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी आल्यात. हे एक्स्ट्रा बॉल येणाऱ्या काळामध्ये जर महागात पडतील. आदरणीय नितीनजी माली साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मी त्यांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थान बनवायचं आहे. घनश्याम सर, इथून जर विचार केला तर 9 अवंतर चेंडू या ठिकाणी हाताळले गेलेत. नक्कीच 9 अवंतर म्हणजे 9 धावा. या 9 धावा येणाऱ्या काळामध्ये दर्शवल्या जातील. या मॅचचा, या इनिंगचा आपण जर विचार केला तर सध्या तरी 9 एक्स्ट्रा आहेत. तिथून एक्स्ट्रा धावा आल्यात, पण सध्या तरी आपण बघतोय चित्र तेच आहे मैदानाच्या आतमध्ये. आता आयोजक विचार करत असतील की हा 4 षटकांचा सामना का खेळवला, तेही महत्वाचं आहे. कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि त्यामध्ये वाईट चेंडू येतात. पण इथून 4 षटकांचा हा सामना आहे, पण 4थं षटक सध्या खूप मोठं होत असताना आपण बघतोय. नक्कीच ज्या प्रकारे दुसऱ्या षटकामध्ये जी स्थिती बॉलिंग करणाऱ्या टीमची होती ती स्थिती पुन्हा एकदा या ठिकाणी 4थ्या षटकामध्ये त्याची पुनरावृत्ती होताना पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे, परंतु 5 बॉल कोणत्या पद्धतीने हाताळू, जतीनला एक मोठा प्रश्न पडलाय. स्लॉग ओव्हरमध्ये समोर रोहित आहे, एक आक्रमक फलंदाज, त्याच्यासमोर जतीन. स्लॉग ओव्हरचा पुढचा बॉल, या बॉलवरती पुल करत असताना पुल सक्सेसफुल ठरलाय आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार. नक्कीच, पण डीजेला थोडं थांबेन कारण चर्चा या गोष्टीची होईल. कारण जतीनचा जर विचार केला ना तर जतीनने आतापर्यंत चेंडू हाताळले ते म्हणजे 6, म्हणजे 6 चेंडूचं षटक असते. पण इथून 6वा चेंडू जो हाताळलाय त्या चेंडूवरती षटकार कसा आलाय, कारण एनर्जी वेस्ट झाले.
एनर्जी वेस्ट झाले. ही एनर्जी तुम्हाला राखून ठेवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे इथून चांगले चेंडू हाताळणं हेही गरजेचं आहे. पण हा चेंडू चांगला आहे, हा चेंडू चांगला आहे. इथून अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न पण लेट झालेत. चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय आणि इथून यश येते. म्हणजे ज्या चेंडूवरती षटकार आला ना हार्दिक, त्या चेंडूवरती एनर्जी नव्हती. आपण बघितले असेल ॲक्शन रिप्लेमध्ये एनर्जी नव्हती, पण इथून षटकार आल्यानंतर हा दबाव जतीनवरती येतोय आणि सध्या तरी डॉट बॉल हाताळताना पाहायला भेटतोय. इथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एनर्जी जरूर नव्हती, कारण ज्या प्रकारे तो चेंडू डिलिव्हर्ड केला होता तो आत्मविश्वास त्या बॉलमध्ये नव्हता. परंतु मागचे जे 2 बॉल आहेत ते 2 बॉल पुरेपूर या ठिकाणी आपण पाहू शकता प्रयत्नासहित हाताळले गेलेत. कारण मागच्या 2 बॉल होते जे रोहितच्या अगेन्स्ट गोलंदाजी झाले ना ते अव्वल दर्जाचे आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल्स केल्या ठिकाणी झालाय, 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. पुढचा बॉल इथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत आणि यश टेकन. कुठली चुकी त्या ठिकाणी झालेली नाहीये. इथून रोहित वैतीला पाडता लागणार आहे तंबूच्या असलेला बिग विकेट गॉन. धन्यवाद. आणि हार्दिक जर विचार केला ना तर ही डोकेदुखी झाले म्हणजे श्रीराम कसरले संघासाठी. म्हणजे आपण जेव्हा मयूरचं पहिलं षटक हाताळलं होतं ना तेव्हा मयूरने असेच वाईट हाताळले होते, पण वाईट हाताळून त्या फलंदाज वैभवला बाद केलं होतं. इथे तेच चित्र आहे. इथं रोहित बाद झालाय, पण रोहितलाही वाईट हाताळून तिथून बाद करण्याचं काम केलं गेलंय. नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये ज्या प्रकारे खेळ झाला होता रोहितसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज खेकडा किंग यांच्या मदतीतून आपण पाहू शकतायत. शेवटच्या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फाईन स्लिपमध्ये शतक त्या ठिकाणी आहेत, एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी चालवलाय मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईक होती या ठिकाणी, थ्रो केला जाईल आणि यस DRSचा वापर या ठिकाणी केला गेलाय. पंचांनी हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. रनआउटसाठी नितेश कदम सर या ठिकाणी आहेत. एक्झॅक्टली या बॉलवरती किती धावा असतील याकडे सुद्धा नजर वेधित झालंय. इनिंग्स या ठिकाणी कंप्लीट झालं. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. श्रीराम कसरे टीम विकेंड कंपनी आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आमच्या वॉर्ड रूम मध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतायत त्याची पडताळणी केली जाते. OUT इट्स आउट म्हणजे इथून एकच धाव ग्राह्य धरली जाईल. 54 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 55 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेले. आदरणीय सन्माननीय हरीश जी मामा पाटील या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. वेलकम मामा, आपलं स्वागत आहे. एक सुंदर व्यक्तिमत्व आणि एक सुंदर उद्योजक आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच हरीशजी मामा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. वेलकम हरीशजी पाटील साहेब, आपलं स्वागत आहे. आणि त्यांच्या सोबतीने अर्थातच हरीशजी मामा पाटील यांच्या सोबतीने विकासजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे. आदरणीय नितीनजी माली साहेबांना विनंती आहे प्लीज आपण मुख्य मंचावरती स्थान व्हायचं आहे. 55 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. 55 टू विन असेल. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. 2 फलंदाज लवकर मैदानामध्ये पाठवा. 54 धावा फलकावरती लागल्यात. 55 धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले. सर 2 फलंदाज मैदानाच्या मध्ये पाठवायचे आहेत. जास्त वेळ जातोय. बॅट्समन प्लीज 2 बॅटर लवकर मैदानामध्ये दाखवा. मयूर मैदानाच्या मध्ये दाखल होत आहेत आणि त्यांच्यासाठी एक कॅश प्राइज आहे. सौरभजी पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच इथून पारितोषिक आलंय. सध्या आपण बघतोय लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार जर आले तर इथून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जातंय. कल्याची पाटील फणसपाडा गावातील एक गोड व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्याकडनं ही ऊर्जा देण्याचं काम केलं जात आहे. म्हणजे बॅटर करणं या संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे. हा सामना हा मावळी चषकामध्ये जर आपला चॅम्पियन व्हायचं असेल, प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पटकावायची असेल तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. पण समोर विनीत आहे. चला मॅच ऑन करा.
55 धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले. 55 विन असेल बॉलिंग ट्रॅक वरती श्रीराम कसरे टीमचा विजय पावले. आणि पहिल्याच बॉल वरती वॉट अ शॉट, वॉट अ स्टार्ट. काय जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉलला पाठवले, कव्हरला टोकलाय चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार या ठिकाणी पाहायला मिळतो. इनसाइड आउट, दॅट्स अ ब्युटिफुल स्ट्रोक. 4 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 55 धावांचा पाठला करत असताना तो इंटेंट मयूर पाटीलने दाखवून दिलाय. नक्कीच इथून पारितोषिक आलंय अरविंद पाटील. लागोपाठचे 3 चेंडूवरती 3 षटकार, 2000 रुपयाचं इथून हॅट्रिक साधली षटकारांची. 2000 रुपयाचं कॅश प्राईज. सौरभ पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकारांसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज. पण सध्या तरी कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण विनीतकडे ती क्षमता आहे, ती ॲबिलिटी आहे. आणि सध्या विनीत पहिल्या चेंडू ओव्हरपिच होता, पण आउटसाइड ऑफ तुमच्या बाहेरचा ओव्हरपिच चेंडू होता, तिथून इनफिल्डच्या वरून देखना फटका. म्हणजे क्रिकेटमधला सर्वाधिक सुंदर असा फटका जो असेल तो इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळला जाणारा तो फटका होता. आणि तिथून पारितोषिक म्हणजे योगेश पाटील यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचे कॅश प्राईज. इथून शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता, इम्पॅक्ट होता, पण तिथून उचली घेणारा हा चेंडू होता. आणि त्यामुळे या चेंडूची हाईट जर आपण बघितली तर हाईट थोडीशी यष्ट्यांच्या वरती होती. लेग बाईचा इशारा आलाय आणि इथून 1 धाव अंकित झाले. नक्कीच चांगलं कमबॅक या ठिकाणी केलं गेलंय. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज. विनीसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज आपण पाहू शकता. 3 बॉलचं केल्या ठिकाणी झाला. धावसंख्या फलकावरती पाहायला म्हणजे 5 या आकड्यावरती. विनीतच्या पहिल्याच बॉलवरती चौकार या ठिकाणी आला होता, परंतु त्यानंतर जे कमबॅक केलंय ते कमबॅक या ठिकाणी उल्लेखनीय आहे. पुढचे 3 बॉल सुद्धा खूप इम्पॉर्टंट असणार आहेत, कारण इथून मोमेंटम हवाय आणि तो मोमेंटम इथून मिळवून द्यायचा नाही आहे टीम श्रीराम कसरे टीमला. ज्या प्रकारे गोलंदाजी आतापर्यंत केली गेले, मागच्या 3 बॉल मध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं त्याचं एक ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दिले. नक्कीच मी म्हटलं होतं ना की प्लेअर ऑफ द डे कालच्या दिवसातील आपण बघितलंय आणि विनीतकरी जबाबदारी आहे. विनीतलाही या संघाने भरपूर वेळा बॅक केलंय. असं नाही की या खेळाडूला बॅक नाही केलं गेले, प्रत्येक वेळी, पण बॅक केल्यानंतर त्या खेळाडूचा आत्मविश्वास वाढला जातोय आणि सध्या तेच पाहायला भेटतंय. यावेळी ऑन साईडला मोठा फटका, उंची गाठले, पाहायचं आहे 3 क्षेत्ररक्षक पण आपल्या फॉलोथ्रोमध्ये हा झेल टिपतोय. आणि इथून फलंदाज आपण जर बघितलं तर प्रतीक बाद होतोय, गडी बाद होतोय, पहिला आद्रा बसतोय. माऊली 11 तलोपाडा 20 संघाला धावसंख्या 5 वरती असताना मिलता रहेगा हनुमान का जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, मेरी राम जी से कहते ना. इथून ज्या प्रकारे हा स्ट्रोक खेळला होता तो आत्मविश्वास या फटक्यामध्ये नव्हता. हार्दिक पाटीलची एक महत्वाची विकेट या ठिकाणी असणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. प्रतीक पाटीलची विकेट या ठिकाणी गेले. 5 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 5 चेंडूंचा खेळ झाला. विनीतचा जो इंटेंट आपल्याला पाहायला मिळतोय, जो पॉझिटिव्ह अप्रोच आपल्याला पाहायला मिळतोय तो अप्रतिम आतापर्यंत पाहायला मिळाला. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. इथून खेळायचा प्रयत्न झाला होता. बॅटची एजंट टेकन आल्या पावली. इथून हार्दिकला पडतावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. समोरच्या टीम मधून बॅक बॉल या ठिकाणी डिस्ट्रॉइड केले गेले. गॉन. धन्यवाद डीजे. आणि नक्कीच म्हणजे इथून आपण फायनलची मॅच खेळतो. हार्दिक जर विचार केला आपण तलावपाडा बी संघ थोडा यंगस्टर संघ आहे, म्हणजे कमी सामने आपण फायनल खेळताना बघतोय. पण इथून या स्पर्धेतून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. शिकण्यासारखी ही गोष्ट आहे की एखाद्या गोलंदाजाचा कुठल्या लाईन लेंथवरती चेंडू हाताळतोय आणि त्या चेंडूवरती कशा प्रकारे स्ट्रोक करणं गरजेचं आहे हे महत्त्वाचं आहे. ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. असं नाही की तुम्ही चांगला खेळ नाही केला, पण फायनलच्या मॅचमध्ये जेव्हा एखादी संघ म्हणजे फायनल खेळण्यासाठी खूप मेहनत असते, खूप महत्त्वाची मेहनत असते आणि त्या मेहनतीनंतर आपण फायनल खेळतोय. बरेचसे संघांना आपल्याला पराभूताच्या छायामध्ये नाव लागते. म्हणजे कसरडी संघांनी बरेचसे म्हणजे संतोष भुवनचा संघ होता, जयदुर्गा रायपाडा संघाचा संघ होता, त्या संघांना पराभूत केले. त्या खेळाडूकडे पराभूत केले, पण इथून नाही थांबणार. चेंडू जाईल सीमारेखा पार आणि इथून या चेंडूवरती येतोय षटकार. इथून षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय मयूर पाटील. एकाकी झुंज देण्याचा त्याचा प्रयत्न आहे. 11 धावा फलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या चेंडूवरती षटकार या ठिकाणी आलाय. 3 टॉप बॉल जर आले तर 100 रुपयांचं कॅश प्राईज योगेश पाटील यांच्या पद्धतीतून आपल्याला पाहायला मिळते. परंतु मयूर पाटील ते मैदानाच्या आतमध्ये थांबतील की या अनस्टॉपेबल
बॅक टू बॅक 2 षटकार. नक्कीच डीजे डीजे आता डीजे थांबेल कारण तो पारितोषिक आहे. अरविंदजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज सध्या जमा झालंय लागोपाठच्या 2 चेंडूवरती आणि तिथून सौरभ पाटील यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राईज प्रत्येक षटकारांसाठी. सध्या तरी जर विचार केला तर बँक बॅलन्स इथून फलंदाज जर विचार केला तर मयूरच्या खात्यामध्ये सध्या 700 रुपये जमा झालेत. एका बाजूला जर विचार केला तर मॅचच्या दिशेने सुद्धा आपण जाणार आहोत. मयूर पाटीलची बॅट सुद्धा मैदानामध्ये बोलू लागले. त्याच्या बॅट मधून 2 षटकार आल्यात. इथून जर विचार केला तर या 2 षटकारांची खूप गरज होती, मोमेंटमची गरज होती. 2 बॉलवरती 2 षटकार जर आले येणाऱ्या बॉलवरती तर 1000 रुपयांचं कॅश प्राईज आदरणीय अरविंदजी पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती हर्षद वैद्य आपल्याला पाहायला मिळतोय मयूरसाठी. ऑफसाईडला ड्राईव्ह या ठिकाणी केला जातो. लॉंगॉपला शतक त्या ठिकाणी आहेत. वैभव मिसफील्ड थोडीशी झालाय. मिसफील्डचा फायदा त्या ठिकाणी घेतील. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. फॉर रनिंग बिटवीन द विकेट आणि धावसंख्या अशा प्रकारे जाऊन पोहोचते फलकावरती 19 रन स्कोर करते लागले गेले. 3 बॉल मध्ये जो सकारात्मक दृष्टिकोन दाखवलाय त्याला दाद द्यावी लागणार आहे. नक्कीच आणि महत्वाचं आहे ना, महत्वाचं आहे सध्या मयूरने ती कामगिरी सुरू केली. इथून मयूरच्या बॅटमधून धावा आल्यात पण ह्या धावा येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सरळ बॅट नाही इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक तिथून विकी होते, विकी चुका करणार नाही आणि इथून फलंदाज डगआउटच्या दिशेने जात असताना पण जी छाप आहे, जी छाप आपण जर विचार केला तर मयूरने या सामन्यामध्ये या संघासाठी आणि या सामन्यामध्ये सोडली गेलेली आहे. जबरदस्त बॅटिंग पराभूताच्या आपण जर विचार केला तर इथून आपण फलंदाज आउट झालेत, गडीबाज झालेत पण आपला जो इम्पॅक्ट आहे ना तो इम्पॅक्ट दाखवलाय या खेळाडूने. नक्कीच आपला प्रभाव या ठिकाणी दाखवून दिला. आपल्यामध्ये जे टॅलेंट आहे ते या ठिकाणी मयूर पाटीलने दाखवून दिले. कद जरी छोटं असला तरी पद या ठिकाणी छोटं नाही आहे, त्याचं पद खूप मोठं आहे ते या ठिकाणी दाखवून दिलं. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. जरा बॅट्समन लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं कारण तुम्हालाच बॅट लाईटचा सांभाळ करावा लागणार आहे. अमीर काराई सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विशाल नाईक सर आपल्याला पाहायला मिळतात. नितेश कदम सर या त्रिमूर्तींनी जे अव्वल दर्जाची मेहनत या ठिकाणी घेतलाय अप्रतिम. फुटॉस बॉल ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंगॉनला शतक त्या ठिकाणी आहेत कारण चेंडूला फील्ड करतायत. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीवरती संपुष्ट ठेवावं लागणार आहे. 20 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल इथून शिल्लक असणारा 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 35 ची गरज आहे. 13-35 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अजूनही मॅच ऑन आहे. इथून जतीन पाटीलला आपली आक्रमकता दाखवून देणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 षटकांचा वगैरे त्याने खेळ संपन्न झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 20 रन स्कोर करते लागले गेलेत. नक्कीच पण सध्या आपण बघतोय डॉट बॉल नक्कीच इथून पारितोषिक आले. मला प्रेक्षकांना पारितोषिक आले. शशिकांत वैती यांच्याकडनं यांच्यासाठी पारितोषिक आले. शशिकांत पाटील यांच्याकडनं परशुराम यांच्यासाठी तिथून पारितोषिक आले. 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे. घेऊन जायचं आहे आपलं पण सध्या तरी जर विचार केला तर रोहित आलेत आणि रोहितने इथून चांगला चेंडू हाताळलाय सध्या आपण बघतोय. पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय. मैदानाच्या आतमध्ये 20 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. रोहित वैती बॉलिंग ट्रॅक वरती इथून आपल्याला पाहायला मिळतोय. 35 ची गरज आहे ना रे. 11 बॉल मध्ये पुढचा बॉल इथून चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. विकेट किपरने चांगली अपील त्या ठिकाणी केली गेली आहे परंतु अपील वरती कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स या ठिकाणी आलेला नाहीये. 2 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला मैदानाच्या आतमध्ये. आता इथून 10 बॉल आहेत आणि 35 ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये मोनिश पाटील अजूनही आहेत. एक आशेचं किरण जरूर मैदानामध्ये पाहायला मिळते. नक्कीच आशेचं किरण आहे पण आज मात्र इथून किरण दाखवावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. बॅट आणि चेंडू संपर्क करावा लागेल कारण सध्या संघ अडचणीत आहे पण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय पण आता सॅक्रिफाईस विकेट ही द्यावी लागेल कारण शेवटच्या षटकातील आपण जर बघितलं तर नाही नक्कीच पण महत्वाचं आहे ना कारण तुम्ही फायनलचा सामना खेळता. आपल्याकडे जे बॅटर आहेत ते बॅटर आपल्याला इथून पुढे आणणं गरजेचं आहे. परेश नवीन बॅटर सध्या आपण बघतोय. परेशकर ही ताकद आहे तितकी
तितकी आपण जर विचार केला तर परेशकडे तितकी ॲबिलिटी आहे, पण महत्त्वाचं आहे ॲबिलिटी ताकद असणं गरजेचं नाही, तर आज संघाला गरज आहे. मग इथून परेशच्या बॅटमधून मोठे फटके आले, सामन्याला रंगत पाहायला भेटेल. आता 9 मध्ये 35ची आवश्यकता आहे, थोडंसं लांबचा पल्ला आहे, पण लांबचा पल्ला असला तरी मोठे फटके आल्यानंतर तो सामना आपण आजच्या दिवसामध्ये बघितलेला आहे. इथे उंची गाठले क्षेत्ररक्षक आलेत, सध्या आपण बघतोय इथून आले क्षेत्ररक्षक आणि इथून चांगला झेल टिपला जातोय, गडी बाद होतोय, आणखीन एक गडी बाद. निखिल बॅक टू डगआउट गॉन. प्रत्येक आट्यात दरारा त्यांचे नावाचा चालतंय, दरारा आट्यात हिरार विकर्णवाल्यांचा. एक गोष्ट नोटीस केली का घनश्याम सर, या खेळाडूच्या बॅटमधून पहिल्या दिवसामध्ये एक अर्धशतक आलं होतं, प्लेअर ऑफ द डे तो होता. यापर्यंत जर इतके लेट का पाठवले, हा एक मोठा प्रश्न जरूर असणार आहे. नक्कीच नेहमीच असते, म्हणजे आपण ग्रामीण क्रिकेट जेव्हा खेळतो ना, जेव्हा आपण बघतोय, पण त्यावेळी ना म्हणजे 2 दृष्टिकोन असतात. म्हणजे ऑन साईडची हवा असते, राईटी बॅट्समनला तितका असतो, पण लेफ्टी बॅटरकडे सुद्धा तितकी ॲबिलिटी क्षमता असते. हवेच्या अगेन्स्ट कालच्या दिवसामध्ये आपणही स्ट्रोक बघितले, पण आज इथून प्लेअर ऑफ द डे म्हणजे यश याला का उशिराने पाठवले, पण इथून यशलाही दाखवून द्यायचं आहे. इथून उंची गाठले पाहायचं आहे, झेलची संधी आहे, पण तिथून गडी बाद होतोय. सध्या तोच क्रम चालू आहे, सध्या तो क्रम सुरू आहे, पण इथून गडी बाद होतोय. यश बॅक टू डगआउट होतोय, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तोपर्यंत जाऊ या डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू तुझे. 20 या धावसंख्येवरती जवळजवळ 6 विकेट आतापर्यंत गमावल्यात. रोहित वैतीची चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. 5 बॉलमध्ये आतापर्यंत एकही धाव त्याने खर्च केलेली नाहीये, म्हणजे मेडन ओव्हर फेकण्याची संधी त्याच्याकडे असणार आहे. याआधी NCC नारंगी ब टीमचे अजय पाटील यांनी ती हॅट्रिक साध्य केली होती, आणि आता रोहित वैती आपल्याला पाहायला मिळते. या मेगा फायनलच्या मॅचमध्ये इथून ती संधी आपल्याला पाहायला मिळते. इथून मेडन ओव्हर महत्वाची नाही आहे, जो टीमसाठी परफॉर्मन्स दाखवलाय तो खूप महत्वाचा आहे. ऑन ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय, बॉल जाईल कार्पेटला रोल करत वाईडिश लॉंगरमध्ये शतक त्या ठिकाणी विनीत आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावांचा प्रयत्न त्या ठिकाणी दाखवला आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. आता 6 बॉल तुमच्या जोला आहेत, आणि 6 बॉलमध्ये विजयाकरिता जर विचार केला तर 6 चेंडूंमध्ये एकंदरीत आपण पाहू शकताय जे समीकरण आपल्याला पाहायला मिळते 33 धावांचं गरज 33 धावांचं आपल्याला पाहायला मिळते. 6-33चं हे समीकरण कुठेतरी ज्या पहिल्या इनिंगमध्ये जे एक्स्ट्रा रन आल्या त्या कुठेतरी इथून मायने राखणार आहेत. 6 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिल्या 3 ओव्हरमध्ये ज्या धावा हव्या होत्या त्या धावा कुठे आलेल्या नाही आहेत. 22 धावा फलकावरती आपण पाहू शकतायत. 3 ओव्हरमध्ये 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 33 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय भाविक मैदानाच्या आतमध्ये 6 बॉलमध्ये 33 डिफेंड करायचे, एक मोठं चॅलेंज असणार आहे. बॅटर समोर हे मोठं चॅलेंज आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल अवंतरच्या रूपामध्ये हाताळला गेला. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 32 रनची गरज. 55 धावा या ठिकाणी उभारला गेला 4 षटकांमध्ये, आणि त्या 55 धावा डिफेंड करत असताना जो मैदानाच्या आतमध्ये सकारात्मक दृष्टिकोन दाखवला गोलंदाजांनी अप्रतिम. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी आपण पाहू शकता 32 धावांची गरज आहे. 23 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 रन रेटने रिक्वायर्ड रन रेटने बॅटिंग करायची होती, ती रिक्वायर्ड रन रेटने बॅटिंग झालेली नाहीये. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. टॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धावच्या रूपामध्ये चेंडूची संख्या ठिकाणी झाले. आता 5 बॉल आणि 32 ची गरज आहे. नक्कीच, आणि 5 चेंडू 32 ची आवश्यकता आहे. सध्या तरी विजयाचा सुगंध दरवळतोय. म्हणजे आपण प्रेक्षक जर बघितले ना तर श्रीराम कसाडी संघाच्या त्या गावातून आलेले जे प्रेक्षक आहेत ना ते प्रेक्षक सध्या जल्लोष करतात. पण इथून इनसाइड आउटचा फटका नोमॅन्स लँडमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होईल, आणि सध्या तरी आपण जर बघितलं तर तो सुगंध दरवळताना आपण बघतोय. म्हणजे या स्पर्धेमध्ये चॅम्पियनचा जवळपास जात असताना संघ बघतोय तो म्हणजे श्रीराम कसरडीचा संघ एक जवळपास. आणि ज्या संघाने बरेचसे सामने म्हणजे बरेचशा स्पर्धा जिथून पहिल्या फेरीमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये पराभूत होत होते, आज ते स्वप्न या स्पर्धेचं जे साकार होत असताना आपण सध्या बघतोय. पायावरती हा चेंडू आदळला जातोय सध्या आपण बघतोय, आणि इथून या चेंडूवरती लेग बाईसच्या रूपामध्ये 1 धाव. आणि महत्त्वाचं आहे म्हणजे कालच्या दिवसामध्ये आपण जयेशची जी बाईट घेतली गेली, जयेशने म्हटलं की आम्ही थोडंसं बॅकफुटला होते. बरेचशा स्पर्धेमध्ये आम्ही पहिल्या दुसऱ्या फेरीमध्ये पराभूत होत होते कारण आमचे फलंदाज आमचे खेळाडू फॉर्म मध्ये नव्हते. पण आज तो फॉर्म या स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं तर येत असताना आपण बघतोय.
घनश्याम सर 2 मिनिटं थांबवतोय. इथून जर जो संघ विजय होईल त्या संघाला महिला मंडळांच्या माध्यमातून 1000 रुपयांचा या ठिकाणी कॅश प्राइज असणार आहे. आणि महिला मंडळाने सुद्धा मागच्या 5 दिवसांमध्ये जी मेहनत या ठिकाणी घेतली गेली नक्कीच म्हणजे श्री महालक्ष्मी स्वयं महिला बचत गट कसराली गावातील सर्व महिला भगिनी आहेत आणि तेही मॅचचा आनंद घेतात आणि त्यांच्याकडनं हे पारितोषिक आले आणि त्यांनाही माहिती आहे ना की आमच्या गावातला संघ आता चॅम्पियन होणार आहे. तर त्यासाठी त्यांच्याकडनं त्यांनी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिले. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतोय. खेळाडूही त्यांचे आभार मानतील कारण महत्वाचं आहे. यावेळी मोठा फटका फिनिशर केलाय षटकाराने पण विजयी झालाय श्रीराम कस्त्राली संघ. कॉंग्रॅच्युलेशन, व्हेरी वेल प्लेड. माऊली चषकामध्ये ज्यांनी आपल्या नावाची छाप सोडले, प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पटकावले तो संघ श्रीराम कस्त्रालीचा संघ इथून चॅम्पियन होत असताना आपण बघतोय. सध्या सेलिब्रेशन खेळपट्टीवरती आहे. नक्कीच आपण सेलिब्रेशन बघत असताना आपण बघतोय.